हम तुम्हारे साथ हैं। आमदार संजय जी रामकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अच्छा करता येत नाही। आल्याशिवाय राहत नाही। बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रात मंत्रिपदी या ठिकाणी वर्णी लागलेली आहे। आपण मेहकर या ठिकाणी आहोत। शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। काय त्यांच्या भावना आहेत ते आपण जाणून घेऊया। सर, काय सांगाल? खासदार साहेब यावेळेस चौथ्यांदा खासदार झालेले आहेत आणि त्यांची मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी वर्णी लागलेली आहे। काय तुमच्या भावना? अतिशय आनंदाची बाब आहे आमच्या पूर्ण शिवसैनिकांसाठी, शिवसेना परिवारांसाठी। खासदार प्रतापराव जाधव साहेब हे स्वर्गीय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि 3 वेळेस आमदार, 1 वेळेस मंत्री आणि 4 वेळेस खासदार, आता मंत्री मोदी सरकारच्या याच्यामध्ये मंत्रिपदाची काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आमचा हा एक शिवसैनिक की या मेहकर तालुक्यामध्ये नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, काम केलं आणि खासदार साहेबांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचा प्रयत्न केला। अनेक गद्दार असतील की जे गद्दार खासदार साहेबांना आमच्या पक्षांना गद्दार म्हणत होते, तर खऱ्या अर्थानं ते गद्दार आहेत की मागची निवडणूक ही आम्ही भाजपसोबत लढवली आणि ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली आणि आजच ती निवडणूक आम्ही भाजपच्या आणि त्यांच्यासोबत लढत आहोत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढत आहोत। तर खऱ्या अर्थानं आम्ही बाळासाहेबांचे पाईक आहोत। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये असेल, मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या सरकारमध्ये आमच्या खासदार साहेबांचं त्या ठिकाणी मंत्रिपदाची वर्णी लागली। आमच्या शिवसैनिकांनी सकाळपासून जल्लोष केलेला आहे। प्रत्येक चौकात जाऊन फटाके फोडणे, पेढे वाटणे, जल्लोषबाजी करणे। आज आनंदाचा क्षण आमच्यासाठी सर्वात मोठा जर आज सण असेल 5 वर्षातून तर हा आनंदाचा क्षण आज आहे। निश्चितच काय सांगाल सर की आता अपेक्षा वाढलेल्या आहे खासदार साहेबांकडून, काय सांगाल? मी तर खासदार साहेबांचा बंधूच हो। नक्कीच गोरगरीब जनतेचे काम झाले पाहिजेत, इथं रोजगार उपलब्ध झाला पाहिजेत आणि जे कामं मार्गी होते, रेल्वे लाईनचा मार्ग असेल, नदीजोड प्रकल्प असेल, महिलांसाठी जे बचत गटासाठी जे भाऊनं काम केलं त्याला अजून प्रोत्साहन भेटून प्रत्येक महिला या लखपती झाल्या पाहिजेत असं आमच्याकडून अपेक्षा आहे। ते भाऊ नक्कीच 100% पूर्ण करतील आणि तसं पाहिलं तर जे शिंदे साहेबांनी भाऊनं विश्वास टाकलेला आहे त्या विश्वास नक्की ते पूर्ण सार्थ करतील असं आम्हाला सर्वांना पूर्णपणे विश्वास आहे। निश्चितच महिला आहेत, महिला पदाधिकारी आहेत। ताई, काय सांगाल? खासदार साहेबांना या ठिकाणी आता मंत्रिपदी त्यांची वर्णी लागते आहे, काय सांगाल? आमचे भाऊ जे मंत्रिपद मिळालं त्यांच्या हिमतून मिळालं आणि शिवसेना आणि भाजप हे दोन्ही संघे असल्यामुळे हे मंत्रिपद भेटलं आणि आमच्या गोरगरिबांनी सर्वांनी त्यांना मदत केली, त्यांचे मी अभिनंदन करते। निश्चितच या ठिकाणी जे आहे सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते या ठिकाणी आनंद उत्सव जो आहे तो साजरा करत आहे। कारण बुलढाणा जिल्ह्याला या वेळेला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।